आजची सकाळ झाली तारकर्ली बीचवर. एकदम शांत वाटत होतं. नेहमीची कामं सोडून, रुटीन सोडून असं जरा वेगळं काहीतरी असलं की मन अगदी रिफ्रेश होऊन जातं. आमच्या यांना तर बीचवर पण झोप आवरत नव्हती. समुद्र किनारा तसा स्वच्छच होता आणि हे बघा बंद शिंपले कसे आपोआप हालतायत. इथे थोडा वेळ टाइमपास करून आम्ही निघालो पुढच्या ॲडव्हेंचर्सला. आम्हाला करायचं होतं पॅरासेलिंग. हे असं पॅराशूट बांधून ढगात सोडतात आणि परत गणपती बुडवल्यासारखं पाण्यात बुडवतात आणि बाहेर काढतात. ते झाल्यावर आम्ही गेलो स्कुबा ड्रायव्हिंग करायला. पोहायला तर काही येत नाही बाबा आपल्याला, पण कॉन्फिडन्स लई आहे. भेटतोय का काय? पाण्यात खाली गेल्यावर मासे सोडून दुसरं काही दिसलंच नाही. समुद्राचं पाणी पण लय गढूळ झालंय. स्कुबा करून झाल्यावर बनाना राईडवाल्यानं तर पाण्यातच बुडवलं. एवढं करून आता निघायचं रिटर्न म्हणून जायला निघालो, पण आमचे भाऊजी अजूनही मेसेजचीच वाट बघत होते. त्यांना म्हणलं मेसेज तर येईलच हो, तोपर्यंत आपण गोव्याला जाऊ आणि मजा करू. गोव्याचं नाव काढलं की आमचे भाऊजी लगेचच तयार झाले. मग आम्ही निघालो गोव्याला. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.